तर बघा काय माहिती आहे, 8व्या वेतन आयोगाची शिफारशी तयार होण्यासाठी अजून बराच वेळ आहे. शिफारशी मंजूर झाल्यानंतर कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष पगार मिळेल. या कालावधीसाठी कर्मचाऱ्यांना एरियस मिळणार आहे. केंद्र सरकार सरकारी कर्मचारी 8व्या वेतन आयोगाची वाट पाहत आहे. यासाठी समिती देखील स्थापन करण्यात आली आहे. समिती स्थापन झाल्यानंतर शिफारशी तयार केल्या जातील. शिफारशींना मंजूर मिळाल्यानंतर 8व्या वेतन आयोग प्रत्यक्षात लागू होईल. दरम्यान 8व्या वेतन आयोगासाठी शिफारशी तयार करण्यासाठी 1 वर्षापेक्षा जास्त कालावधी लागू शकतो. या कालावधीसाठी कर्मचाऱ्यांना एरियस मिळणार आहे. 8व्या वेतन आयोगाची शिफारशी फिटमेंट फॅक्टरवरच्या फॉर्म्युल्यानुसार लागू होण्याची शक्यता आहे. या शिफारशी जानेवारी 2026 पासून लागू होणार आहे. त्यामुळे त्यावेळच्या कर्मचाऱ्यांना एरियस मिळणार आहे. 18 ते 24 महिन्याच्या कालावधीसाठी एरियस मिळू शकते. दरम्यान एरियस किती मिळणार याबाबतची माहिती समोर आली आहे. लाखो रुपयाचं मिळणार आहे एरियस. लेवल 1 पर्यंतच्या कर्मचाऱ्यांना लाखो रुपयाचं एरियस मिळणार आहे. जर 20 महिन्याचं एरियस धरलं तर किती पैसे मिळणार आहे जाणून घ्या. एरियस फिटमेंट फॅक्टर 2.57 असण्याची शक्यता आहे. 9 लाखापेक्षा जास्त एरियस 7व्या वेतन आयोगात. लेवल 1 कर्मचाऱ्यांना बेसिक सॅलरी 18,000 रुपये. लेवल 5 कर्मचाऱ्यांना सॅलरी 29,200 रुपये. 8व्या वेतन आयोगात 20 महिन्याचा एरियस 3.60 लाख ते 9.17 लाख रुपये मिळू शकतात. हे कॅल्क्युलेशन फिटमेंट फॅक्टर आणि 2.57वर आधारित आहे. या आधारावर तुम्हाला एरियस मिळणार आहे. तर बघा, अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती समजली असेल. व्हिडिओसुद्धा आवडला असेल लाईक करा, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.